गृह मंत्रालयाने जनगणना 2027 साठी राष्ट्रीय ब्रँड अँबॅसेडर, आता बरेचदा आपल्याला ब्रँड अँबॅसेडरवर सुद्धा प्रश्न विचारलेले जातात, ते सुद्धा महत्वाचे आहे, लक्षात असू द्या. मागच्या वेळेस तुम्हाला एमपीसीने ऑडी इंडियाचा ब्रँड अँबॅसेडर विचारला होता आणि पोरांना लक्षात माहितच नाही. पोरं म्हणतात की अरे बा एसएससी लेवलचे प्रश्न असे कसे काय विचारतच नाही. ठीक आहे, तर हे बरेचदा लक्षात घ्या. सर राज्यसेवा प्री 2026 साठी योद्धा बॅच नोट सफिशियंट आहेत का? मित्रांनो अजून मी त्याच्यात लेक्चर घेणार आहेत, काळजी करू नका. ठीक आहे, चला. तर याच्यामध्ये लक्षात घ्या, हे जे जनगणना 2027, आता मला सांगा, तुम्हाला माहिती आहे की भारतातली पहिली जनगणना आहे. भारतातली, मला कमेंट टाका, भारतातली पहिली जनगणना कधी झाली होती? भारतातली पहिली, आता हे स्वातंत्र्यानंतरची पहिली कधी झाली आणि स्वातंत्र्यापूर्वी कधी झाली होती? स्वातंत्र्यापूर्वी या दोन गोष्टी आहेत. स्वातंत्र्यानंतरची तर मला वाटतं 1951 ला झाली. त्याच्यापूर्वी मला वाटते 1872 ला का 71 ला झाली होती. ठीक आहे, 71-72. तर आता जनगणना 2027 साठी राष्ट्रीय ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? ठीक आहे, तर हे आहे सुदर्शन पटनायक. मित्रांनो, हे पाठ करा, सध्या चर्चेत आहे. सुदर्शन पटनायक पाठ करा, चर्चेत विषयात. ठीक आहे, लक्षात असू द्या.